इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 14वा गड आला पण सिंह गेला. स्वाध्याय. प्रश्न पहिला, अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा. अ. तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता. 1. महाड, 2. चिपळूण, 3. उमरठे, 4. रत्नागिरी. उत्तर उमरठे. तानाजी हा उमरठे या गावाचा राहणारा होता. आ. जयसिंगाने नेमलेला उदयभान या किल्ल्याचा किल्लेदार होता. पर्याय 1. पुरंदर, 2. कोंढाणा, 3. रायगड, 4. प्रतापगड. उत्तर कोंढाणा. जयसिंगाने नेमलेला उदयभान कोंढाणा या किल्ल्याचा किल्लेदार होता. ई. तानाजीच्या भावाचे नाव हे होते. पर्याय 1. रायबा, 2. सूर्याजी, 3. मुरारबाजी, 4. फिरंगोजी. उत्तर सूर्याजी. तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी होते. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? उत्तर कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. आ. कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या? उत्तर शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे, असे जिजामाता शिवरायांना म्हणाल्या. ई. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले? उत्तर आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी मालुसरे म्हणाले होते. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय काय म्हणाले? उत्तर शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय म्हणाले, शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. आ. सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला? उत्तर तानाजी पडल्यावर मावळ्यांचा धीर खचला आणि ते पळू लागले. तेव्हा सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना म्हणाला की, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दूर कापून टाकला आहे, कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा.